हॅलो एव्हरीवन, वेलकम टू SSA. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज सेक्शन कुठून प्रिपेअर करायचं, कसं करायचं. मी जेव्हा माझ्या प्रिपरेशन फेजमध्ये मी कसं केलं ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता मी बरेच सोर्स केले. मी स्टार्टिंग माझी अड्डापासून झाली, आशिष गौतम सरांचे व्हिडिओ करायचे. नंतर मी स्टडी IQ करत होतो आणि त्यानंतर आपल्या स्लाईडवर स्विच झालो. जसे मी ऑब्झर्वेशन केले तसं तसं मी स्विच करत गेलो. तर आज आपण पाहणार आहोत की मी कसं केलं, किती डीपपर्यंत करायला पाहिजे, माझे काही जे पण ऑब्झर्वेशन आहेत ते आपण पाहू. मी एक स्टार्टिंगला एक अपेक्स क्लाउड आपण पर्टिक्युलर पाहून घेऊ. त्यानंतर तो सोर्स बाकीकडे त्याचा जे पण असेल ट्रेंड असेल तो सोर्स वापरून आपण बाकी एक्झामला बाकी सोर्समधून कसं प्रिपेअर करू शकतो. तर स्टार्टिंगला काय करायचं, अपेक्स क्लाउडवर सर्च करायचं आपलं गुगलला. त्यानंतर अपेक्स क्लाउड फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे गेल्यानंतर आपल्याला खाली एक सेक्शन दिसेल, अपेक्स क्लाउड सेल्फ ॲनालिसिस फॉर जनरल अवेअरनेस सेक्शन. त्याच्यावर क्लिक करायचं. ओके, ते क्लिक झाल्यानंतर खाली आपल्याला त्यांचं हे दिसेल, एक्झाम जे आपण कंडक्ट झालं तर लिस्ट ऑफ जे क्वेश्चन ॲनालिसिस ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हेल्ड इन 2024. त्यामध्ये आता रिसेंटमध्ये झाले IPS PO मेन्स एक्झाम, IPS RRB स्केल 1 मेन्स, IPS RRB क्लर्क मेन्स आणि IPS क्लर्क मेन्स एक्झाम 2024. हे जर आपण ह्याचा होमवर्क केला ना, ह्यातून आपल्याला एक ट्रेंड कळतो की कोणत्या सेक्शनमधून क्वेश्चन येतात, आपण कशाला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे, कोणती प्रायोरिटी करायला पाहिजे ते पाहू आपण. तर आता करताना काय तुम्हाला ना ह्याचा होमवर्क करायचा आहे. ह्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे, कारण एवढं डीपमध्ये अजून कुणी एक्झामचं ॲनालिसिस केलं नाही तर तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल. फक्त एकदा करून पहा, अप्लाय करून घ्या. ठीक आहे. आता आपण पाहणार आहेत IPS PO मेन्स एक्झाम 2024चं ह्याचं याचा ट्रेंड कसा आहे, कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात आणि आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्याच्यावर क्लिक करा सगळ्यांनी. ओके, तर खाली आपल्याला दिसेल शिफ्ट 1 अपेक्स क्लाउड सेल्फ इव्हॅल्युएशन. त्यापैकी टोटल 40 क्वेश्चन होते एक्झाममध्ये. त्यापैकी 34 आलते एक्झाममध्ये. त्यांनी ते 34 क्वेश्चन कलेक्ट केले आणि त्यापैकी 32 क्वेश्चन अपेक्स क्लाउडनी त्यांनी कव्हर केले. त्यापैकी करंट अफेअर्सचे 28 क्वेश्चन होते. त्यापैकी त्यांनी 26 क्वेश्चन अपेक्स क्लाउडनी कव्हर केले तर आणि 2 क्वेश्चन कव्हर केले नाहीत. त्याचबरोबर करंट स्टॅटिक बँकिंग अँड फायनान्सचे 3 क्वेश्चन होते. त्यापैकी 2 कव्हर केलेत. हे पूर्ण वाचून घ्यायचं सगळ्यांनी. ओके, त्यानंतर नोटबुक करायची. एक नोटबुकमध्ये 1 ते 34 40 पर्यंत जे पण क्वेश्चन आहेत ते लिहून घ्यायचे. लिहिलं का 1 नंबर क्वेश्चन लिहायचा, त्यापुढे जायचं. त्यानंतर क्लिक केलं का आपल्याला इथं जे कंटेंट आहे हा पूर्ण क्वेश्चन वाचून घ्यायचा. व्हॉट इज द प्राइज मनी फॉर द बुकर प्राइज, 50,000 पाऊंड जे पण असेल तर आपल्याला कळून जाईल हा क्वेश्चन 19 नोव्हेंबरला विचारला आहे आणि आपली एक्झाम होती 30 तारखेला. तर आपल्याला ते पण कळून जाईल की मागच्या किती महिन्यात GA केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर ते एक बघून घ्या किती महिन्याचं पाठ्यमागचं केलं पाहिजे आपण. दुसरं झालं की आपल्याला हा क्वेश्चन कोणत्या सेक्शनमधून आला आहे ते पाहिजे. तर ह्यावर क्लिक करायचं त्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर केलं का आपल्याला तो क्वेश्चन दिसेल, तो क्वेश्चन कोणत्या सेक्शनमधून आला आहे त्यासाठी तुम्ही सर्च करू शकता तिथून डायरेक्ट. तर आपण इथं 50,000 सर्च केलं तर आपल्याला दिसेल हा क्वेश्चन कुठून आला आहे, अवॉर्ड आणि रिकग्नायझेशन सेक्शनमधून. तर 1 नंबरला लिहायचं अवॉर्ड आणि रिकग्नायझेशन. ठीक आहे. नंतर 2 नंबरला जायचं, व्हॉट इज द डायरेक्टर ऑफ द ऑस्कर एंट्री फिल्म लापता लेडीजा. तर तेव्हा क्लिक केलं का कळून जाईल आपला हा क्वेश्चन 26 सप्टेंबरचा आहे. तर आपण सर्च करताना करू शकतो जे पण आपल्याला हे होईल ते. किरण राव, सेम अवॉर्ड अँड रिकग्नायझेशन. दुसरा पण क्वेश्चन अवॉर्ड अँड रिकग्नायझेशन म्हणून आला आहे. ठीक आहे. तर सेम तिसरा क्वेश्चन जायचं, व्हॉट वॉज द पेनल्टी इम्पोज ऑन द रिसेंट NBFC. ठीक आहे. सेम सर्च करायचं पुन्हा NBFC. ठीक आहे. NBFC आलं तर NBFC कोणत्या सेक्शनमधून आलं बघून घ्यायचं. बँकिंग अँड फायनान्स. तिसरा क्वेश्चन बँकिंग अँड फायनान्स. ठीक आहे. सेम चौथा क्वेश्चन पुन्हा ठीक आहे. NBFC झालं. ते RBI 5,000 लिमिट आहे तो क्वेश्चन कशातून कव्हर झाला आहे, हा पण बँकिंग अँड फायनान्स. मॉनिटरी पॉलिसी हे पण बँकिंग अँड फायनान्समध्ये कव्हर होतं. सेम आता आपले किती झाले, 4 क्वेश्चन झाले.
5वा क्वेश्चन बघून घ्या, विथ स्मॉल फायनान्स. हा पण क्वेश्चन कशातून आलाय? बँकिंग अँड फायनान्स. कारण बँकिंग काय स्मॉल फायनान्स बँक हे बँकिंग अँड फायनान्समध्ये करत होतं. सेम. नंतर पुन्हा आहे व्हॉट इज द मॅक्झिमम इंटरेस्ट रेट सुकन्या समृद्धी योजनेसाठी. हा पण बँकिंग अँड फायनान्स रिलेटेड आहे, की स्कीम रिलेटेड, की ह्या स्कीमला तो आपण 6 नंबरला पण लिहू शकतो स्कीम. असं आपलं काय करायचं आहे, सगळ्यात 30-40 जे पण क्वेश्चन आहेत सगळ्याचे अनालिसिस करून घ्यायचे. त्याहून तुम्हाला एक ट्रेंड कळून जाईल, बँकिंग अँड फायनान्सचे क्वेश्चन किती येतात, अवॉर्डचे क्वेश्चन किती येतात. हे एक व्यवस्थित अनालिसिस झालं का तुम्हाला एक ट्रेंड कळून जाईल, की एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात. तसं आपण प्रिपरेशन करायचं. सेम अशा एक्झामचं आपण अजून एका एक्झामचं पाहून घेऊ, की तुम्हाला एक बऱ्याच गोष्टी कळतील. सेम RRB स्केल 1 मेन्सचं पाहून घेऊ. इथं पण त्याच गोष्टी पाहून घ्यायच्या. हां, पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द पर्पज ऑफ HDFC बँक सेक्युरिंग USD 500 मिलियन. याच्यावर सर्च करायचं. हा क्वेश्चन कुठून आलाय? बँकिंग अँड फायनान्स. ओके. दुसरा क्वेश्चन पुन्हा बघायचा, त्यावर क्लिक केलं का आपण सर्च करून घ्यायचं पुन्हा. हे दुसरी न्यूज टाटा, ते दुसरे आपल्या वरच्या लिंकवर दिसेल तुम्हाला. ठीक आहे. 2 नंबर. तिसरा क्वेश्चन बघा तुम्ही पुन्हा, इथं CDB टाकून बघा सर्च करताना. हा पण क्वेश्चन कशातून आलाय? बँक अँड फायनान्स. तुम्हाला एक ट्रेंड कळून जाईल, तुम्ही जे वाचताय त्यातून क्वेश्चन येतात का, आणि जर आपला एक्झाम ट्रेंड आहे आपला अभ्यास कसा पाहिजे, जशी एक्झाम तसा अभ्यास पाहिजे ना. एक्झामचा ट्रेंड कळून जाईल ह्यातून तुम्हाला. हे एकदा काय करा, पूर्ण जे पण 4 एक्झाम आहेत ना सगळ्याचा एकदा होमवर्क करून घ्या. तुम्हाला पूर्ण ट्रेंड कळेल एक्झाममध्ये काय विचारतात काय विचारत नाही, आपण कशाला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे, हे करून घ्या पूर्ण. प्लस आता पण रिसेंटमध्ये ज्या मेमरी बेस्ड क्वेश्चन भेटते तुम्हाला टेलिग्रामला, रिसेंट LBO ज्या पण एक्झाम झाल्या, तर कोणत्या पण टेलिग्रामला ग्रुप आले का तिथं फक्त एक ट्रेंड बघून घ्यायचा, की आपण आपला बरोबर अभ्यास चाललाय का, ट्रॅकवर आहेत का, तशा टाईपचे क्वेश्चन विचारतात का. ठीक आहे. आता ह्या जे आपण ॲनालिसिस केलं ना, हे सगळ्या स्टुडंटनी करायचं. भले तुम्ही स्टडी ऐक वापरा, अजून कोणता पण XYZ सोर्स करताय, तर ह्यातून तुम्हाला एक एक्झाम ट्रेंड कळेल. आता हा पण जे पण आपण जे केलं ह्याचं ॲनालिसिस, त्याचा दुसरीकडे कसा यूज करायचा, तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आली, की क्वेश्चन कोणत्या प्रकारे येतात, कोणत्या टाईपमधून येतात, कोणत्या सेक्शनमधून येतात. तर काय करायचं, जो पण तुम्ही सोर्स करताय ना त्या सोर्समध्ये ह्या सेक्शनला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा. म्हणजे तुमची प्रायोरिटी कळेल तुम्हाला. ह्या नंतर कळेल की आपण जास्त डेज करायची गरज नाही, नॅशनल पार्क करायची गरज नाही, CMची करायची गरज नाही. कारण ते एक जर क्वेश्चन एक्झामला येत नाही तर आपण उपयोग नाही ना करून. ठीक आहे. नंतर बाकी आहे की GA कसं कधी करायला पाहिजे, डेली करायला पाहिजे, वीकली, मंथली. आता जेव्हा मी पहिल्या स्टार्टिंगला माझं प्रिपरेशन होतं स्टार्टिंगला, तर मी डेली करत होतो कारण माझ्या तेवढा टाईम होता. पण जेव्हा मी वर्किंग होतो तेव्हा मी मंथली करायचो. मंथली अभ्यासक्रमाची PDF करून घेत होतो. ठीक आहे. त्यामध्ये पण तुम्हाला ट्रेंड दिसेल, की जो पण ट्रेंड आहे त्या हिशोबाने बँकिंग फायनान्सच्या न्यूज, इकॉनॉमी बिझनेस, RBI न्यूज, अजून स्कीम, नॅशनल अफेअर्स, ह्या पण त्यातून ॲनालिसिस केलं का तुम्हाला कळून जाईल. मग तुम्हाला कळेल की किती वाचलं पाहिजे, कोणत्या सेक्शनला जास्त इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, हे समजून जाईल. ठीक आहे. आणि जे पण तुम्ही करताय ना, फक्त एक दोन वेळा वाचू नका, त्याला कमीत कमी 2-3 रिव्हिजन पाहिजे. प्लस त्याची एखादी जर रिव्हिजन तुम्ही क्विजमधून केली तर तुमच्यासाठी बेटर राहील ते. ठीक आहे. अजून बऱ्याच मुलांना डाऊट असतो की ग्रुपमध्ये करायचं का सेल्फ करायचं. तर काय आपल्याला आउटपुट पाहिजे, तुम्ही किती इनपुट देता ते महत्त्वाचं नाही, तो आउटपुट निघतोय का बघा. जर काही मुलांचं ग्रुपमध्ये आउटपुट निघतो तर ग्रुपमध्ये करा. त्यासाठी तुम्ही तुमचं बघून घ्या, जे पण ग्रुप आहेत तुम्हाला एक्झाममध्ये तेवढे मार्क पडतात का, किंवा सेल्फ करा. आपल्याला आउटपुट पाहिजे, मग तुम्ही कसं पण करा, आपला टाईम वाचला पाहिजे. नाही तर तुम्ही 4-5 जे करताय पण जर ग्रुपमध्ये करताय आणि जर आउटपुट निघत नसेल फायदा नाही ना. जर एखादा मुलगा जर 1 तासात करत असेल सेल्फ आणि त्याला जर आउटपुट निघतं ते पण कधी पण बेटर आहे ना. आउटपुट महत्त्वाचं आहे, तुम्ही जे पण करता त्यामध्ये. ठीक आहे. चलो ओके. एवढं एकदा पूर्ण ॲनालिसिस करा आणि जे पण होईल ना त्याचं बाकी सोर्समध्ये तसं रीड करत राहा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चलो, थँक्यू सो मच.